याला म्हणतात द्राक्षे, ती पण क्वालिटीची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज ज्या प्लॉटमध्ये आलोय तो 62 दिवसाचा सुपर सोनागाचा प्लॉट आहे. या प्लॉटला ESHचे 2 स्प्रे झाले ते आणि दुसरा स्प्रे होऊन 4 दिवस झाले आणि माल मऊ पडोपर्यंत अजून 2 GH स्प्रे होणार आहेत. आणि तुम्हाला खरं सांगायचं झालं तर माझे प्लॉट एकापेक्षा एक वरचढ प्लॉट आहे. म्हणजे एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा असे माझे प्लॉट झालेले आहेत. प्रत्येक प्लॉटचे त्याच्या स्टेजनुसार मी व्हिडिओ पोस्ट करत जाईन, पण त्याच्या अगोदर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा फॉलो करून घ्या. कारण माझे जे व्हिडिओ असतात ते फक्त शेतकऱ्यांसाठी असतात. शेतकऱ्यांचं कुठं तर चांगलं व्हायला पाहिजे अशी मनापासून माझी इच्छा असते. आता बघितलं तर या प्लॉटचा 62वा दिवस आहे, पण असं वाटत नाही की या प्लॉटचा 62वा दिवस आहे. असं वाटतं की बाग आता मऊ पडला आल्या काय. आणि मालावर असलं लष्टर जोरात आले, ज्यावेळी आपले प्लॉट मऊ पडतोय त्यावेळी आपल्या मालावर एक चांगल्या प्रकारचं लष्टर येत असते आणि मण्यावर एक ग्लेझिंग येत असते. म्हणजे मण्यावर अशी पावडर निर्माण होत असते आणि ती पावडर आताच या प्लॉटला दिसत आल्या. ज्यावेळी आपल्या बागेची अशी कंडिशन दिसत असेल त्यावेळी आपण समजून चालायचं की आपली बाग जोरात आहे आणि आपली बाग ही टॉपच होणार आहे. आणि यावर्षी बऱ्यापैकी सगळ्यांना माल कमीच आहे ती, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली क्वालिटी आणि क्वांटिटीकडे चांगलं लक्ष द्यावं. आता याच प्लॉट मधला एक असा घड होता जो माग राहिला होता. आता या घडाचा तुम्ही बंच बघू शकताय, पाकळी कशी लांबल्या आणि हा महाग असल्यामुळे ह्याची अजून लांबी फुगवून दिसत नाही, ती कमी दिसते. तर कसा वाटला प्लॉट आणि माझा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.